नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या आयुष्यामध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं। बघा, मी आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले। हा आपला दुधी भोपळा असतो ना, त्याचे कोफ्ते बनवतात। चला तर मैत्रिणींनो, आज आपण सुरुवात करूया, बनवायला चालू करूया दुधी भोपळ्याचे कोफ्ते। आता मी हा दुधी भोपळा जो दाखवलेला त्याला साली काढून घेतल्यात आणि मधला भाग पण काढून घेतलाय। आता आपण हा या किसणीवर असा बारीक किसून घ्यायचा आहे। किसून घेतलंय सगळं। त्याला आपण एका कपड्यामध्ये, स्वच्छ कपड्यामध्ये पिळून घ्यायचे। बघा, तर बघा हे मी अशा प्रकारे सगळं असं पिळून घ्यायचं। हे सगळं पाणी जे आहे ना ते आपण फेकायचं नाही आहे, हे असंच ठेवायचं। फक्त त्याला वेगळं करायचं, पिळून स्वच्छ करून एकदम घट्ट पिळून घ्यायचं चांगलं। आपण डाळीचं पीठ मावल तेवढं पहिलं पीठ टाकूया। 2-3 चमचे टाकलं पीठ। आपण बघूया जे लागेल तसं पुन्हा टाकूया। आता मी हळद थोडीशी टाकली। गरम मसाला बघा आपल्या चवीप्रमाणे टाकायचे आणि लाल मिरची पण टाकायची। लाल मिरची आम्ही जरा तिखट खातात घरात सगळे, म्हणून मी तिखट जास्त घातले। गरम मसाला घातलाय आणि धना पावडर पण आपण टाकूया थोडंसं। धना पावडर पण असं टाकलाय बघा। पण आता यातली बारीक चिरलेली। आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। यात थोडंसं मीठ पण घालायचं आणि आता आपण ही कोल्हापुरी चटणी जरा टाकली। आपण लाल मिरची पण टाकलेली आहे, त्यामुळे थोडीशीच टाकायची। ही खूप तिखट असते बघा। हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं। आता याला पाणी सुटत जाईल बघा। जसं पाणी सुटेल तसं आपण आणखीन थोडं बेसन वाढवलं तरी चालतं। यात असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ पण आपण घातलं यात, त्यामुळे याला हळूहळू पाणी सुटेल बघा। जसं चोळण आपण तसं मी मळून घेतले। पाणी पण सुटायला लागलेच छान। याच्या अगोदर मी थोडंसं तेल टाकते बघा, 1 चमचाभर। आणि आपण गॅस पण चालू करून घ्यायचे। छोटे छोटे गोल गोल किती छान झालेत बघा। असे मी बारीक गॅस केला आहे आता। एकदम छान वाटतं। ही भाजी आपण कधी पण घरी करून पहा। भोपळा घातलेला आहे असं कोणालाच वाटणार नाही, एवढे छान बनतात। ही भाजी एवढी छान बनते, अप्रतिम लागते चवीला सुद्धा। व्यवस्थित एकदम बारीक गॅसवर तळून घ्यायला लागली। अगदी न फुटता हलवायचे, अगदी अलगदपणाने हलवा। हलवताना एकदम काळजीपूर्वक हलवायचे, फुटून येत आपले कोफ्ते म्हणून। वरचं खाली, खालची वर नुसतं असं हलवून घ्यायचे तिथल्या तिथं। आता हे बारीक गॅसवर मी भाजत ठेवलेत, तोपर्यंत आपण मसाला बघूयाचा। आणि धना घेतला थोडंसं भाजून, मेथी आणि तीळ थोडंसं मेथी घेतली, अर्धा चमचा। आणि इथं दालचिनी घेतली, इथं काळी मिरी थोडी 2-4 घेतल्यात आणि लवंग घेतली थोडीशी आणि हे मोठी वेलची घेतली आपली। आता हे सगळं मी ना एका मिक्सरच्या भांड्यात एकदम बारीक पिसून घ्यायचं पहिलं। तर मी 2 टोमॅटो यात मिक्सरमध्ये घालून घेतलेत आणि हे आलं किसलेलं हे पण आपण त्यात टाकायचं। थोडीशी कोथिंबीर घेतली, कोथिंबीर पण टाकली बघा यात। आणि आपण जो मसाला तर गरम मसाला पिसून घेतला तो पण मी यातच टाकते। मी सगळं मिश्रण एकत्र वाटून घेणार आहे आणि वाटल्यास आपण थोडंसं पाणी पण टाकणार यात। आणि पाणी टाकल्यामुळे एकदम बारीक आपण वाटून घेतलं की छान होणार। कोफ्ते पण चांगले भाजले गेलेत, असं खरपूस भाजले गेलेत बघा आपले कोफ्ते। हे अगदी छान दिसायला लागलेत। आता मी काढून घ्यायला लागले एका बाउलमध्ये। बघा किती छान दिसायला, रंग असा काढायचा आपला सोनेरी रंगावर। मी आता एक मोठी कढाई घेतली, त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकले। आता बघा तेल कडले, गरम पत्ता मी टाकले थोडंसं जिरा टाकून घ्यायचं, थोडंसं हिंग टाकायचं। या ठिकाणी मी थोडीशी हळद टाकणार आहे, थोडंसं गरम मसाला टाकलाय आणि आपली लाल मिरची पावडर टाकायची। आता हे मसाले आपले भाजायला लागले चांगले। आता या ठिकाणी आपण वाटण केलेला जो मसाला आहे तो टाकायला लागले बघा।
याच्यामध्ये बघा जरा तेल सुटेल. आता हा मी राहिलेला मसाला पण सगळा पाणी जसं टाकून मिक्सरमध्ये वाटलेला मसाला सगळा टाकायचा आणि चांगला भाजून घ्यायचा आहे. आपण सगळे खडे मसाले भाजूनच घेतलेले, तरी पण थोडंसं आणखी एक उकळी आणून द्यायची छानपैकी. तर बघा या ठिकाणी मी हे आपण लौकीचं कोफ्त्याचं पण पिळून काढलेलं पाणी असते ना, पाणी काढून ठेवलं होतं मी बाजूला. हे आपण फेकायचं नाही म्हटलं होतं, मी या ठिकाणी आता टाकते बघा हे. आता याला पण आपण खदखदून उकळी आणून द्यायची एक आणखी. आता बघा ही ग्रेव्हीला उकळी आली. आता यात मी हे आपण तयार केलेले बाउलचे गोळे, आपण कोफ्त्याची गोळे असे टाकून घ्यायचे. ग्रेव्हीमध्ये अगदी बुडून गेलेत आणि एक उकळी द्यायची याला पण. बघा किती छान असे ग्रेव्ही टाईप झाले आहे. एवढं छान दिसते आणि खाताना तर एकदम अप्रतिम, एकदम छान लागते, रुचकर. असं वाटणार नाही तुम्हाला हे भोपळ्याची आपली भाजी आहे असं कोणालाच वाटणार नाही खाताना. आणि एकदम छान वाटणार खायला. सगळे लहान मुलंसुद्धा एकदम आवडीनं खाणार तुमचे. तुम्ही कधी पण बनवून पहा आणि घरातल्यांचं सर्वांचं कौतुक करून घ्या आणि सर्वांनाही खूप छान वाटणार रेसिपी. अगदी नवीन प्रकार आहे हा भोपळ्याची भाजीचा. आपण दरवेळी भोपळ्याची कायमची भाजी करतो, त्यापेक्षा असं काहीतरी निराळ करून घातलं मुलांना तर खूप आवडीनं मुलं पण खातात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.